संस्थेच्या ठेवी आज 15,300 कोटी इतके आहे। यात मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 3,000 कोटीची भरघोस वाढ आहे। 25% या दराने ठेवी वाढ झालेली आहे। कॉस्ट ऑफ डिपॉझिटची जी किंमत आहे ती महत्त्वाचा विषय आहे। ती आपली कॉस्ट ऑफ डिपॉझिट हे 8.52 8.52 इतका आहे आणि मला वाटतं पुष्कळशा मोठ्या बँकेचा देखील 7.5 किंवा 8% आजच्या परिस्थितीमध्ये कॉस्ट ऑफ डिपॉझिट आहे। कर्ज संस्थेने वाटप केलेले कर्ज हे 10,580 कोटी इतके आहे। 1400 कोटीने कर्जवाढ झालेली आहे, ती सुद्धा 15% इतके दराने आहे। आपले ॲव्हरेज कॉस्ट ऑफ लोन हे 13.50 या टक्क्याने आलेलं आहे। सीसी लोन 900 कोटी आहे, टर्म लोन 3200 कोटी आहे, एलएफडीआर लोन 800 कोटी आहे, गोल्ड लोन 4100 कोटी आहे आणि वेअरहाऊस लोन 700 कोटी इतकं आहे। गोल्ड लोन मागील वर्षामध्ये गोल्ड लोन आपलं 2500 कोटी इतकं होतं आणि 1500 कोटीची वाढ या वर्षी गोल्ड लोन मध्ये झालेली आहे। कोटी इतकं गोल्ड लोन वाढलेल्या दरांना आपण यासाठी कारणीभूत ठरवू शकतो, पण ते जरी ऍडजस्ट केलं तरी आपली जी वाढ आहे ती जवळपास 25 ते 27% इतकी आहे। आज संस्थेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये पाकिटांची संख्या 6.5 लाख इतकी आहे आणि टेस्टिंग करणाऱ्या ज्या मशीन्स आपल्याकडे आहेत त्या 227 इतके आहेत आणि सोनार जे संस्थेने ठेवलेले आहेत ते 735 इतके आहेत। वेअरहाऊस लोन संस्थेचं वेअरहाऊस लोन संस्थेला वेअरहाऊस बद्दल फार मोठ्या प्रमाणावर वाखाणलं जाते, त्याला प्रसिद्धी मिळालेली आहे। आपल्या संस्थेने 700 कोटी रुपयाचं वेअरहाऊस लोन दिलेलं आहे। गोदाम आहे, यामध्ये स्वमालकीचे गोदाम हे 375 आहे आणि जे उरलेले गोदाम आहेत ते 75-25 तत्वाने किंवा भाडे तत्वावर ताबे गहाण किंवा थर्ड पार्टी या पद्धतीने घेतलेले आहे। आपण गोदाम भाड्याने सुद्धा देत असतो। वखार महामंडळ किंवा आर्या कोलॅटरल, ओलम ॲग्रो यासारख्या संस्थांना आपण गोदाम भाड्याने दिलेले आहे। सीसीआय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा भारतीय कापूस कपास निगम यांनी मागील वर्षी 10 लाख गठण या आपल्या गोदामामध्ये साठवल्या। गोदामाचं जी आपली क्षमता आहे, मला सांगताना आनंद होतो की आपण आज ही क्षमता 70 लाख क्विंटल इतकी आपली गोदाम क्षमता आहे। ती महाराष्ट्र सरकारच्या गोदाम क्षमतेच्या जवळपास आपण आणलेली आहे आणि आज गोदामामध्ये आपल्या 32 लाख कोटी आहेत। 40 ते 45 प्रकारचा माल या गोदामामध्ये आपण ठेवतो आहे। शुगर प्लेस किंवा शुगर फॅक्टरीलाही मोठ्या प्रमाणावर आपण साखर कारखान्यांनाही आपण मोठ्या प्रमाणावर लोन देतो। तिचं लोन हे आपण 12 साखर कारखान्यांना दिलेलं आहे। कोल्ड स्टोरेज आपल्याकडे 19 कोल्ड स्टोरेज आहेत। या कोल्ड स्टोरेजची क्षमता ही 60,000 मेट्रिक टन म्हणजे 6 लाख क्विंटल इतकी आहे। 9 कोल्ड स्टोरेज हे संस्थेचे स्वतःचे आहेत आणि 10 कोल्ड स्टोरेज हे आपण भाडे तत्वावर घेतलेले आहेत। या वर्षात आणखी 7 कोल्ड स्टोरेज प्रस्तावित आहेत। कोल्ड स्टोरेज मध्ये 170 प्रकारचा माल हा आपण स्टोअर करतो आणि त्याच्यामुळे छोट्या उत्पादकांना, भाजीपाला उत्पादकांना, ड्रायफ्रूट ठेवणाऱ्यांना सगळ्यांना या कोल्ड स्टोरेजचा मोठा फायदा होत आहे। वेअरहाऊस आणि कोल्ड स्टोरेज यांचा भाड्याचा निव्वळ नफा जर बघितला तर तो 12 कोटी इतका आहे। संस्थेने आजपर्यंत संस्थेने आजपर्यंत 1000 कोटीची प्रोविजनिंग केली आहे। प्रोविजनिंग म्हणजे आपल्याला जर कर्ज आपलं बुडीत झालं, थकीत झालं तर त्याला एक सपोर्टेड फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आणि त्यामुळे 1000 कोटीची प्रोविजनिंग केल्यामुळे पुढे थोडंसं लोन थकीतही झालं तर संस्थेला काही अडचण येणार नाही। संस्थेचा नेट एनपीए हा 2.47 इतका आहे आणि आपला निव्वळ नफा हा 61.31 कोटी इतका आहे। संस्थेचे रिझर्व्ह आणि सरप्लस हे जवळपास 615 कोटी इतके आहे। निधी व्यवस्थापन आज संस्थेची लिक्विडिटी, आज कोऑपरेटिव्ह संस्था ज्या काही अडचणीत येतात, ज्या संस्थांना अडचण येते त्यांच्याकडे लिक्विडिटी नसते, लोक पैसा मागायला आले तर देऊ शकत नाही। आपल्या संस्थेमध्ये आज आपण लिक्विडिटी ही 4268 कोटी इतक्या मोठ्या प्रमाणावर आपला पैसा हा बँकेमध्ये गुंतवलेला आहे आणि केव्हाही आपण तो उपलब्ध करू शकतो। फंड्स मध्ये आपण 483 कोटी इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि बँक इन्व्हेस्टमेंटची कॉस्ट ऑफ फंड ही 7.60% इतकी आहे। कॅश मॅनेजमेंट ही मोठी जबाबदारी निधी विभाग पार पाडतो। आपण दररोज 8,000
अदर बँक ट्रान्झॅक्शन करतो, त्याच्यातून दररोज 55,000 रुपयाचं उत्पन्न होते आणि वार्षिक 1.25 कोटी रुपयाचं उत्पन्न या माध्यमाने होते. ऑडिट विभाग संस्थेकडे 476 शाखा असल्यामुळे आणि जवळपास 500च्या जवळपास गोदामाची शृंखला असल्या कारणाने स्वतंत्र ऑडिट विभाग आहे. आपल्याकडे 64 लेखा परीक्षक म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट हे काम करतात. दर त्रैमासिक शाखांची ते तपासणी करतात. अंतर्गत लेखा परीक्षकांनी तपासलेल्या शाखांना आम्ही श्रेणी देतो. ही श्रेणी मी आपल्याला सांगतो. आपल्या ए स्टार शाखा 44 आहेत. ए श्रेणीमध्ये 203 शाखा आहेत. बी श्रेणीमध्ये 172 शाखा आहेत आणि सी श्रेणी त्याच्यामध्ये 9 शाखा आहेत. वैधानिक लेखा परीक्षक म्हणजे स्टॅच्युटरी ऑडिट देखील पूर्ण झालेला आहे. विधी विभाग रिकव्हरी डिपार्टमेंट कोणत्याही आर्थिक संस्थेचा जो कणा असतो तो म्हणजे रिकव्हरी डिपार्टमेंट. हे डिपार्टमेंट अत्यंत महत्त्वाचे आहे. आज आपण मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप करतोय, पण त्याची रिकव्हरी निश्चितपणे झाली पाहिजे. 3200 कोटी रुपयाचं आपलं टर्म लोन आहे, 900 कोटी रुपयाचे आपलं सीसी लोन आहे आणि त्यामुळे या डिपार्टमेंटला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे 2 स्वतःचे आर्बिट्रेटर आहेत. त्यांच्यासाठी सुसज्ज न्यायालय आपण बनवलेले आहे आणि आता नवीन बिल्डिंगमध्ये देखील आपण अत्यंत चांगली व्यवस्था आपल्या आर्बिट्रेटर्सची आणि त्या संपूर्ण न्यायालय व्यवस्थेची करतोय. 522 विधिज्ञ ॲडव्होकेट संस्थेच्या पॅनलवर आहेत. आज मला सांगताना आनंद होतो की आज आपली सभासद संख्या 17 लाखाच्या वर आहे. 17 लाख म्हणजे परिवारातील 5 गृहीत धरले तर 1 कोटी लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 10% लोकसंख्येला आपण तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. पण आपल्याकडे ज्या केसेस आहेत, दिवाणी आणि फौजदारी न्याय आणि लवाद न्यायालयामध्ये सुरू असलेल्या केसेस, या 1100 केसेस फक्त आपल्या न्यायालयांमध्ये सुरू आहे आणि मागील वर्षात त्यामधल्या 147 केसेस निरंक झाल्या. 700 कोटी रुपये हे फक्त याच्यावर रिकव्हरीचं काम सुरू आहे. रेट आहे तो 97% इतका आहे. HR डिपार्टमेंट कर्मचारी कोणत्याही संस्थेला कर्मचारी पुढे नेत असतात. कर्मचाऱ्यांच्या शिस्तीमुळे, कर्तव्य दक्षतेमुळे, कर्मठतेमुळे संस्था पुढे जात असते. निश्चितच बुलढाणा अर्बनचे कर्मचारी चांगलं काम करतात आहेत, त्यामुळेच संस्था दिवसेंदिवस प्रगती करते आहे. आज बुलढाणा अर्बनमध्ये 4030 कर्मचारी कार्यरत आहेत आणि चॅरिटेबल ट्रस्टमध्ये 2300 कर्मचारी कार्यरत आहेत. इतर संलग्न संस्था जसं सेफ्टी सिक्युरिटी आहे, बाकीच्या काही टेक्सटाईल मिल आहेत, फार्मा प्रोड्युसर कंपनी आहे, त्याच्यामध्ये जवळपास 1200 ते 1300 कर्मचारी कार्यरत. प्रतिमाह वेतन बुलढाणा अर्बनचं जवळपास 10 कोटी जाते आणि इतर संलग्न संस्थेचं 4 ते 5 कोटी रुपये प्रतिमाह वेतन जाते. कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप ग्रॅच्युटी आपण ठेवलेली आहे. 20 लाखाची ग्रुप ग्रॅच्युटी आहे. मेडिक्लेम पॉलिसी आमच्या कर्मचाऱ्यांची मेडिक्लेम पॉलिसी आहे. 50% कर्मचाऱ्यांनी भरावे, 50% संस्थेने भरावं आणि 1.5 लाखापर्यंत त्याला विमा मिळतोय. कर्मचारी कल्याण निधीच्या माध्यमाने त्याच्या अडचणीच्या काळामध्ये संस्था त्याला मदत करते. कर्मचाऱ्यांना कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध आहे. गृहतारण कर्ज, वाहन तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज अशा सर्व प्रकारची कर्ज आम्ही कर्मचाऱ्यांना देतोय. यावर्षी 22 कर्मचारी सेवानिवृत्त झाले. 37 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला आणि 128 कर्मचारी हे नवीन जॉईन झाले. शेअर्स विभाग आपण सगळे सभासद आहात आणि शेअर होल्डरचं हित जपणं हे संस्थेचं आद्य कर्तव्य आहे. आज आपले 17,56,050 इतके सभासद आहेत आणि मला घोषणा करताना आनंद होतो की आपण 11% दराने सगळ्यांना लाभांश वाटप करतो आहे. हा लाभांश जवळपास 17,50,00,000 इतका होणार आहे. आपलं शेअर कॅपिटल 213 कोटी इतके आहे आणि 300 कोटी ही आपली मर्यादा आहे. अशी 2028 सभासदांनी राजीनामा दिला तर 1,17,136 नवीन सभासद संस्थेमध्ये जॉईन झाले. टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट बुलढाणा अर्बनने नेहमीच नवनवीन टेक्नॉलॉजी स्वीकारलेली आहे. आज आपल्या सर्व ब्रांचेस 2009 पासून आपण पहिली संस्था होतो भारतामध्ये जिने डेटा सेंटरची स्थापना केली. आज आपल्या ग्रामीण भागात आणि शहरी भागात सगळ्या शाखा ऑनलाईन आहेत. 22 ATM आहेत हिताचीचे, 1500 पिग्मी एजंट आहेत. 2% दराने आपण पिग्मी एजंटला कमिशन देतो आणि तरी कमिशन जवळपास 20 कोटी इतकं होतं. आपलं मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग या सेवा आहेत.
एक NMS नावाची सिस्टम आपण घेतलेली आहे. NMS म्हणजे नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टीम. प्रत्येक मॉनिटर हा डेटा सेंटरशी जोडला गेला आहे आणि हा मॉनिटर आम्ही इथून त्याच्यावर लक्ष ठेवतोय. तो कॉम्प्युटर आपल्या डेटा सेंटरशी, प्रत्येक कॉम्प्युटर बुलढाणा अर्बनचा हा डेटा सेंटरवर जोडला गेलेला आहे. सोबतच एक अजून नवीन गोष्ट आम्ही केली आहे, एनर्जी मॉनिटरिंग सिस्टम, EMS. या एनर्जी मॉनिटरिंग सिस्टममुळे संस्थेची मोठ्या प्रमाणात, संस्थेमध्ये जी वेस्ट झालेली एनर्जी आहे ती एनर्जीचा देखील मोठ्या प्रमाणात या एनर्जी मॉनिटरिंग सिस्टममुळे बचाव होतो. RTGS, NEFT यासारख्या सुविधा आहेत. VUPay ॲपद्वारे फंड ट्रान्सफर, युटिलिटी बिल या कॉमन सुविधा आपण सुद्धा इतर बँकांसाठी आपल्या सर्वसाधारणा देतो. स्टेशनरी विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. FD आणि बाकी प्रिंटिंग साहित्य या विभागामध्ये छापल्या जाते. गोल्ड चेकिंग मशीन, युनिफॉर्मच्या गोष्टी या स्टेशनरी विभागामार्फत दिल्या जातात. सिक्युरिटी फीचर्स आपल्या FD मध्ये आहे. डुप्लिकेट FD आपल्याकडे बनू शकत नाही. इनविजिबल सिग्नेचर, इनविजिबल लोगो यासारख्या गोष्टी, आपल्या बारकोडिंग यासारख्या गोष्टी आपल्या FD मध्ये असल्यामुळे या FD अत्यंत सुरक्षित आहे. RA विभाग आम्ही मागच्या 6 वर्षापासून रिजनल ऑडिटर नावाचा विभाग सुरू केला. रिजनल ऑडिटर्सची संख्या 23 आहे. हे रिजनल ऑडिटर प्रत्येक विभागात जाऊन त्या विभागातील शाखांची आणि गोदामांची तपासणी करतात. ही तपासणी ऑनलाईन होते आणि ऑफलाईन देखील होते. दरमहा 350 शाखा आणि गोदामांची तपासणी ही होत असते. मोठ्या प्रमाणावर इन्कम लिकेजेस या RA विभागामार्फत थांबवले जातात. यावर्षी जवळपास 5.5 ते 6 कोटीचे इन्कम लिकेजेस हेड ऑफिसमधनं थांबवण्यात आले किंवा ज्या काही त्रुटी होत्या त्याच्या माध्यमातून ते इन्कम परत रिकव्हर करण्यात आले. हा विभाग ऑनलाईन DD आणि TT याचं ट्रॅकिंग करतो. तपासणीनंतर त्रुटीपत्रक देऊन त्रुटी दुरुस्त करण्यात येते. ब्रँच चेकिंग आणि ब्रँच मॉनिटरिंग. आज शाखा तपासणी ही 5 फिल्टर पद्धतीने आम्ही करतो. 5 स्तरावर शाखा तपासणी होते. पहिला स्तर आहे रिजनल मॅनेजरची चेकिंग, दुसरा आहे रिजनल ऑडिटरची चेकिंग, तिसरा आहे इंटरनल ऑडिटरची चेकिंग, चौथा आहे स्टॅच्युटरी ऑडिटरची चेकिंग आणि 5वा आहे ऑनलाईन चेकिंग आणि मॉनिटरिंग. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शाखेचं मॉनिटरिंग होत आहे. शाखांसाठी 4 भरारी पथक आहेत. त्या वर्षातून 2 ते 3 वेळा शाखा तपासतात. आज आपल्याकडे 6.7 लाख गोल्ड पाकिट आहे, सोन्याची पाकिट आहे. आणि मला सांगताना आनंद होतो की आमच्या भरारी पथकाने 5.70 इतके लाख पाकिट तपासलेले आहेत आणि सगळ्या शाखांवर फिरून त्यांनी ते पाकिट तपासलेले आहेत. यावर्षी शाखेमध्ये 237 नकली पाकिटं निघाली. 1.89 कोटीचा हा फ्रॉड झाला होता, पण तो रिकव्हर झालेला आहे. वेअरहाऊस चेकिंग आणि मॉनिटरिंग. वेअरहाऊससाठी सुद्धा 2 भरारी पथक आहेत. हे भरारी पथक कोणाला सांगत नाही, कोणत्याही क्षणी शाखेवर किंवा वेअरहाऊसवर जातात. ही भरारी पथकं 497 गोदाम वर्षातून 2 ते 3दा तपासतात. गोदामाचे इन्फ्रास्ट्रक्चर, फवारणी यंत्रणा, फ्युमिगेशन, वसूल झालेले कर्ज, दिलेले कर्ज, मालाची प्रत या सगळ्या गोष्टी ही गोदामाची चेकिंग आणि मॉनिटरिंग सिस्टम तपासत असते. त्याच्या अडचणीच्या काळामध्ये आपल्या सभासदांना ते पैसे मिळालेले आहेत. एम्प्लॉई हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम आपण 3.5 कोटी दिलेले आहेत आणि 3.20 करोड एवढा क्लेम मिळालेला आहे. गोदामाला ज्या काही फायर होऊन जातात, आपले अजंठा आणि काटोल येथे झाली होती, त्याचे 18 करोड रुपये देखील क्लेमद्वारे मिळालेले आहे. CCTV विभाग. या विभागाद्वारे हेड ऑफिसमधनं दररोज आम्ही 100 शाखा तपासतो. त्याच्यामध्ये सिक्युरिटी सिस्टम चेक करतो. दररोज 150 शाखांची कॅश चेक केली जाते. शाखेची स्वच्छता, कर्मचारी उपस्थिती तपासली जाते. शाखा स्तरावर होणाऱ्या व्यवहाराची माहिती, बचत खाते संख्या, कॅश आणि ट्रान्सफरचे स्टोर याची देखील माहिती आम्ही देतो. दररोज 15 ते 20 कर्मचाऱ्यांचं मूल्यांकन या हेड ऑफिसच्या स्तरावरून होत आहे. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट हे FI नावाचं एक इंटेलिजन्स युनिट आहे. याच्यामध्ये KYC अपडेशन हे आपण सतत करत असतो. कॅश ट्रान्झॅक्शन रिपोर्टही आपण घेत असतो. काउंटरफिट करन्सी रिपोर्ट, ज्या नकली नोट येतात त्याचाही रिपोर्ट आपण घेत असतो. सस्पिशियस ट्रान्झॅक्शन रिपोर्ट आणि अँटी मनी लॉन्ड्रिंग या सगळ्या गोष्टी जे बँकिंगचे नॉर्म्स आहेत, जे प्रुडेन्शियल नॉर्म्स आहेत, ते आपण फॉलो करत असतो. यावर्षी
भाईजींच्या प्रेरणेने एक अभिनव उपक्रम आम्ही सुरू केला, बुलढाणा सुवर्ण कन्या योजना, आणि अत्यंत यशस्वी म्हणता येईल अशी ही योजना राहिली. संस्थेने यावर्षी 10 ते 5 ग्रॅम हे सोन्याचे शिक्के कर्ज रूपाने ग्राहकास उपलब्ध करून दिले. त्याचे कारण असे होते की भविष्यामध्ये जे त्याला सोनं लागणार आहे त्याला आज तो भविष्याची तरतूद म्हणून स्वतः उपलब्ध करून देऊ शकतो. यामध्ये आपण 102 किलोग्रॅम सोने खरेदी केले, 72 kg सोनं आपण विकलेलं आहे, 76 कोटी त्याची एकूण रक्कम आहे, 5687 ग्राहकांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि 9478 कॉइन्स आपण विकलेले आहेत. मी आपल्याला सांगतो या सगळ्या हा जो सगळा डेटा आहे, या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या आम्हाला दररोज मिळत असतात, ऑन डिमांड मिळत असतात. या सगळ्यांचं लाईव्ह ट्रॅकिंग होत असते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संस्थेमध्ये डिजिटल सिक्युरिटी आणि डिजिटल मॉनिटरिंगच्या माध्यमाने सभासदांचा जो पैसा आहे हा अत्यंत सुरक्षित आहे. आता आपल्या माझ्या भाषणाच्या तिसऱ्या भागाकडे वळूया.